तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे आणि काळजीपूर्वक ऐकायचं आहे. भरपूर जणांचे प्रश्न असे उपस्थित होत आहेत की सर, आठवीचे आम्हाला एवढे एवढे मार्क्स पडलेले आहेत, आम्हाला 200 मार्क्स आहेत, आम्हाला 250 मार्क्स आहेत, आम्हाला 230 मार्क्स आहेत, आम्हाला 180 मार्क्स आहे, तर आमचा नंबर याच्यात स्कॉलरशिप मध्ये लागेल का, आम्हाला स्कॉलरशिप भेटेल का? तर ह्याच प्रश्नांचे तुमचे उत्तर आज मी घेऊन आलेलो आहे. तर तुम्हाला भरपूर चॅनल्सवर बघायला मिळत आहेत की सर, एवढ्या एवढ्या मार्क्स पासून मेरिट लिस्ट लागली आहेत, एवढ्या एवढ्या मार्क्स पासून मेरिट लिस्ट लागली आहेत, एवढ्यापासून एवढ्या मार्क्स मध्ये जर असेल तर तुम्ही याच्यात क्वालिफाय आहात. पण हे खरं आहे का? हे व्यवस्थितरित्या कसं जाणून घ्यायचं? आपण एकदम आयडेंटिफाईड जे एकदम प्रॉपर प्रूफ आहेत त्याच्यासोबत आज मी तुम्हाला सांगणार आहे की एवढ्यापासून एवढ्यापर्यंत लागू शकते. आता हा पेपर टफ होता तर त्याच्या 10-15 मार्क्स तुम्हाला कमीही मिळू शकतात किंवा 10-15 मार्क्स जास्तही लागू शकतात. तर हे मार्क्स कसे काढतात तर ते आपल्याला शिकायचे आहेत. तर बघा, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज कसे काढायचे हे असेल. आता इथे तुम्ही PUPPS अशी एक वेबसाईट आहे, त्याची तिथे क्लिक करायचं आहे आणि त्याच्याच नंतर 2025च्या डॅशबोर्ड मध्ये यायचं. आपण मागच्या वर्षीपासून रिझल्ट काढणार आहेत आणि गुणवत्ता यादीवर जर तुम्ही क्लिक केलं तर आठवीची गुणवत्ता, आठवी, पाचवी किंवा आठवी, पाचवीची मी काढून दाखवली जनरल मध्ये, शहरी किंवा ग्रामीण. आता जिल्हास्तरीय जर आपण घेतली तर त्याच्यात तुम्ही बघू शकतात याच्यात काय की तुम्हाला बघा, आपण पुणेची काढतोय प्रत्येक वेळेस, तर पुणेचीच काढून घेऊयात. पुणेची जर सबमिट केली आठवीची तर इथे तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन आहे. आता सर्वात अगोदर जनरल कॅटेगरी मध्ये शहरी भाग हा सर्वात वरती येत असतो, त्याच्यानंतर ग्रामीण येत असतो, ओबीसी कास्ट मध्ये कॅटेगरी मधले सर्व काय येत असतात, खाली येत असतात. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता इथे किती आहेत? 95. आठवीचा काय आहेत? 95% वर किती आहेत? टॉपर आहेत. आता 95% म्हणजे त्याला 300 पैकी किती मार्क्स पडलेले असतील हे आपण बघून घेऊ. आता 95% 300 पैकी किती? 95% पर्सेंट म्हणजे काय? 95 आपण 100 पैकी त्याला किती पर्सेंटेज पडलेत? 95. 0 कट म्हणजे 95 गुणिले 3 म्हणजे काय? 5 त्रिक 15, 9 त्रिक 27 आणि 28 म्हणजे त्याला होते 285 मार्क्स. जो टॉपर होता त्याला होते 285 मार्क्स. आता 285 पासून तर कुठपर्यंत हे लागलेलं आहे? 285 पासून बघा, 285 ला टॉपर होता. नंबर ऑफ कॅन्डिडेट सिलेक्ट नॅशनल रूलर. ओके, 285 पासून तर आपल्याला कुठपर्यंत लागलेला आहे? तर बघा, मराठी इंग्लिश दोघेही मीडियम्स इथे आहेत. 285 पासून कुठपर्यंत आपल्याला बघायचं. बघा, इथे स्क्रोल डाऊन केल्यावर बघा, आता नॅशनल नंबर ऑफ कॅन्डिडेट सिलेक्टेड अंडर सेट जे रूरल एरियामध्ये जनरल मध्ये हे 566, पण इथे किती? 70 पर्यंत. म्हणजेच काय, इथे 70 पर्यंत आहे म्हणजे काय? आता इथेच असंच पर्सेंटेज जर काढलं आपण तर काय येतं? 70 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे 210. म्हणजे मागच्या वर्षी 285 पासून तर 210 पर्यंत काय केलेले आहेत? हे कॅन्डिडेट्स घेतलेले आहेत आठवी स्कॉलरशिपसाठी. म्हणजे एवढ्या कॅन्डिडेट्सला काय भेटलेली आहेत? स्कॉलरशिप भेटलेली आहेत. तर अशाच हे किती आहेत? जनरलमध्ये कशामध्ये? जनरलमध्ये आपला शहरीमध्ये जनरल शहरी. आता जनरल ग्रामीण मध्ये अजून थोडासा कमी लागेल, परत ओबीसी कास्ट मध्ये थोडा कमी लागेल, परत जे धरणग्रस्त पूरग्रस्त आहेत त्यांच्यामध्ये थोडं कमी लागेल. असे कॅटेगरी वाईज काय करतात, आदिवासी भागांचा तिथे कमी लागेल, थोडा थोडा तिथे काय करत जातो? कमी लागत जातो. आता जर तुम्हाला, मला सांगा, जर तुम्हाला 200 मार्क्स आहेत, किती मार्क्स आहेत? 200 मार्क्स आहे. किती? 300 पैकी तुम्हाला 200 मार्क्स गुणिले 100, 2 कट 2 कट म्हणजे 200 गुणिले जर 3 केलं आपण तर काय येतं? 6 66.66 असं येतात. म्हणजे तुम्हाला 66% आहेत. तुम्ही टक्क्यावारातही मोजू शकतात. इथे 70% होतं, 70 ते 85% होतं, सॉरी 95% होतं. तर हेच तुम्हाला फरक जाणून घ्यायचा आहे, तर कुठपासून कुठपर्यंत आहेत आणि व्यवस्थितरित्या आपल्याला किती मार्क्स आवश्यक आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचे आहेत. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे आहेत
तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही प्रेस करायचं आणि रोज संध्याकाळी 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत इंग्लिश व मॅथ्सचे लेक्चर्स तुमचे घेतले जात आहेत स्कॉलरशिपचे. तर तुमचं कोणी नातेवाईक असेल, नाही तर कोणी ना कोणी असेल तुमचे फ्रेंड्स वगैरे जे 4थी आणि 7वी स्कॉलरशिपला असतील, तर त्यांना नक्की कळवायचं आहे. लेक्चर्स असतात आणि तुम्हाला काही अडचण असली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहेत, तिथून तुम्ही मला संपर्कही साधू शकता. थँक्यू.